नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. नाशिक महानगरपालिकेमध्ये आज झालेल्या महासभेमध्ये महापालिकेच्या सभागृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आदिवासी क्रांतिकारक राघोजी भंगारे यांच्या प्रतिमा महानगरपालिकेत नाहीत. सभागृहात त्यांच्या प्रतिमा लावण्यासाठी जागृती गांगुर्डे, सीमा ठाकरे, किरण राजवाडे, आशा तडवी यांनी गांधीगिरी पद्धतीने महासभेच्या वेळेस आंदोलन केले. त्यांनी महापौर, उपमहापौर तसेच आयुक्तांना साठे आणि भंगारे यांच्या प्रतिमा यावेळेस भेट दिल्या. त्याचप्रमाणे आज कोणी पाणी देतं का पाणी पुरवठ्यावरून द्वारका परिसर विरुद्ध पंचवटीतील वाद बुधवारी महासभेतही पाहायला मिळाला. पंचवटीतील काही नगरसेवकांच्या दबावामुळे द्वारका परिसराचा पाणी पुरवठा एक वेळ करण्यात आल्यानंतर प्रभाग 15मधील शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका सीमा पवार आणि प्रतिमेश गीते यांनी सभागृहात पोस्टर आंदोलन केले. द्वारका परिसराला कोणी पाणी देता का या आशयाचे पोस्टर सभागृहात आणून गीते आणि पवार यांनी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला विरोध नोंदवला. नाशिक महानगरपालिकेमध्ये 2022मधील लोकप्रतिनिधीच्या राजवटीतील इतिवृत्ताला मंजुरी न देणाऱ्या प्रशासनाला महासभेने प्रशासकीय राजवटीतील श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश देत चेकमेट केले. भाजपसह शिवसेना आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रशासकीय राजवटीतील विकास कामे तसे आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढण्याची जोरदार मागणी महासभेत केली. यानंतर सन 2022 ते 2026 या 4 वर्षातील कार्यकाळाची श्वेतपत्रिका काढण्याचे तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामाच्या सर्व माहितीचे महासभेत सादरी करण्याचे निर्देश महापौर हिमगौरी आडके यांनी यावेळी दिले. यामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. महापौर आयर आडके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या महासभेत तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या महासभेचे इतिवृत्त मंजुरीचा विषय प्रशासनापुढे ठेवण्यात आला होता. त्यावर भाजप सदस्यांनीच आक्षेप घेतला. लोकप्रतिनिधीच्या राजवटीतील इतिवृत्त सादर करणाऱ्या प्रशासनाने 4 वर्षात झालेल्या कामाची माहिती सभागृहात आणावी तसेच 4 वर्षाचा लेखाजोखाही सभागृहात सादर करावा अशी मागणी भाजपचे गटनेते श्याम बडोदे यांनी केली. त्यानंतर शिवसेना गटनेते अजय बोरसे यांनी 4 वर्षातील कामाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली. गेल्या 4 वर्षात झालेली कामे, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती याचा लेखाजोखा सभागृहाला द्यावा अशी मागणी बोरसे यांनी केली. संबंधित इतिवृत्त मंजूर करणे कायदेशीर नसल्याचे गुरमीत बघा यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधीच्या राजवटीतील इतिवृत्त मंजूर का केले गेले नाही असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक, नाशिक महानगरपालिका येथून.